मुरगुड शहरातील दाट वस्तीमध्ये सुरू असलेल्या विनापरवाना मांस विक्री केंद्राविरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे। हे केंद्र त्वरित हटवण्याची मागणी करत नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदन दिले आहे। मुरगुड येथील ज्ञानेश्वर कॉलनी परिसरात अंबाबाई मंदिर ते पेट्रोल पंप रस्त्यावर दाट वस्तीत विनापरवाना चिकन सेंटर सुरू करण्यात आला आहे। येथे बॉयलर कोंबड्या साठवून त्यांची कत्तल करून मांस विक्री केली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। या ठिकाणी ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाचे प्रार्थना स्थळ तसेच अंबाबाई मंदिर आणि बाळूमामा मंदिराकडे जाणाऱ्या भाविकांची मोठी वर्दळ असते। त्यामुळे धार्मिक स्थळाच्या शेजारी सुरू असलेल्या या व्यवसायाबद्दल नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे। दुर्गंधीमुळे राहणं कठीण झालं आहे। भटक्या कुत्र्यांचाही त्रास वाढला असून प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे। कोंबड्यांच्या साठवणुकीमुळे परिसरातील तीव्र दुर्गंधी पसरत असून मांस विक्रीमुळे भटक्या कुत्र्यांची संख्या वाढल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे। याबाबत नगर परिषद आरोग्य विभागाला यापूर्वी लेखी तक्रार करूनही कोणतीही कारवाई झालेली नाही असा आरोपही नागरिकांनी केला आहे। दरम्यान ज्ञानेश्वर कॉलनी आणि पाटील नगर मधील नागरिकांनी 29 एप्रिल रोजी मुख्याधिकारी वाळंजू यांच्याकडे निवेदन सादर करत हे विनापरवाना चिकन सेंटर तात्काळ हटवण्याची मागणी केली आहे। या प्रकरणात प्रशासन काय कारवाई करते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। लाईव्ह मराठीसाठी सर्जेराव भाट। आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स। नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर। मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी। मल्हार रामगिरी हातकणंगले। पॅनोरामा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस। पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट।